भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मार्केटवाडीमध्ये शरद पवारांवर एकेरी भाषेत टीका केली होती। त्यावर बोलताना भाजपला पडळकरांची शरद पवारांवरची टीका मान्य नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। त्याचबरोबर ती पडळकरांची वैयक्तिक टीका असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याबाबत दखल घेणार असल्याचंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता काल मार्केटवाडीमध्ये गेलेले पडळकर यांनी जी टीका केलेली होती शरद पवार यांच्याविषयी, त्यावरून भाजपकडून कोणत्या सूचना त्यांना दिल्या जातात तेही बघावं लागेल। 100 शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला आलाय। याचं डोकं बघा की धनगर समाज हा कायदा मानत नाही, धनगर समाज हा लोकशाही मानत नाही। अरे 100 गावात या विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्याच मार्केटवाडीला का पुढे केला? पहिल्यांदा आम्ही राजीनामा देणार, दे की तुझ्या लेकीचा, ते लेकीचा राजीनामा। 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या, 1 लाख 1.5 लाखांना निवडून आली आहे। दे तुझ्या त्या कर्जत जामखेडच्या नातबाचा 1100 मतांनी निवडून आलाय। दे त्या जयंत पाटलाचा, परवा आला होता ना जयंत पाटील इथं, तोंडावरती साती आसरा घेऊन आला होता ना, दिसायला देखना राजबिंडा, तितकाच कपटी, तितकाच नीच, तितकाच जातीवादी। दे ना त्याचा राजीनामा, या तिघांचा राजीनामा द्या आणि हे ईव्हीएमचं आंदोलन सुरू करा। शरद पवार साहेब हे मान्यवर नेते आहेत, त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका नक्की वेगळी आहे। पण शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तीवर व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे आणि अत्यंत खालच्या पद्धतीची टीका करणे हे काही पक्षाला मान्य नाही। आम्ही जे या पद्धतीचं वक्तव्य करतायत त्यांना योग्य समज देऊ, या राज्याला जनतेने नेतृत्व लाभलं आहे। अशा कुठल्याही पक्षातल्या नेत्यावर आमच्या पक्षातल्या लोकांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे यावर आम्ही याच्यामध्ये दखल घेणार आहोत आणि हे पक्षाला काही मान्य नाही आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।